कन्हान नदीत अवैध रेती उपसा उघड, 2 टिप्पर व पॉकलँड जप्तीच्या कारवाईची मागणी. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे रेती माफियांचा डाव फसला, विद्युत तार तुडून गाव अंधारात. कन्हान नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाचा प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला असून 2 10 चक्का टिप्पर व 1 पोकलँड मशीनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रेती उपसा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मौजा सिंगारदीप येथील माजी पोलीस पाटील पुरुषोत्तम राजाराम दोडके यांनी कन्हान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून संबंधित वाहन चालक व मालकाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिंगारदीप गावालगत वाहणाऱ्या कन्हान नदीत काही दिवसांपासून अवैधरित्या रेतीचा उपसा सुरू होता. रेती वाहून नेणारे जड टिप्पर व ट्रॅक्टर गावातील रस्त्यांवरून वारंवार जात असल्याने रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. नदीघाटाकडे जाणाऱ्या रेतीवाहू वाहनामुळे जिल्हा परिषद वीज वाहिनीची तार तुटल्याने संपूर्ण गाव अंधारात बुडाले. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ एकत्र आले आणि अवैध रेती उपसा थांबवण्यासाठी थेट नदी घाटावर धाव घेतली. घाटावर पोहोचल्यावर ग्रामस्थांना 2 10 चक्का टिप्पर आणि 1 मोठे पिवळ्या रंगाचे पोकलँड मशीन नदीपात्रात रेती उपसा करताना आढळलं. पोकलँडच्या सहाय्याने नदीतील रेती थेट टिप्परमध्ये भरली जात होती. ग्रामस्थांना पाहताच टिप्पर चालक वाहन जागेवरच सोडून पसार झाले, तर पोकलँड चालकाने मशीन तेथून हलवून नदीकिनारी झाडाझुडपात लपवून ठेवली. या घटनेची माहिती गावातील कुणाल दोडके यांनी तात्काळ 112 वर आपत्कालीन सेवेला माहिती दिली. यावेळी गावचे सरपंच दीपक इंगोले यासह सुधीर कुथे, मनोहर दोडके, जीवन दोडके, किशोर दोडके, पांडुरंग दोडके, कृष्ण दोडके, शंकर दोडके, राजाराम दोडके, बाबा औजे, राकेश टोहने, अशोक टोहने आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तक्रारीनुसार घटनास्थळी आढळलेल्या 2 टिप्पर हे अशोक लेलँड कंपनीचे असून त्यांचे क्रमांक MH40 BL 6994 आणि MH40 BL 1112 असे आहेत. प्रत्येक टिप्परची किंमत सुमारे 25 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. एका टिप्परमध्ये पूर्णपणे रेती भरलेली असून त्यातील रेतीची किंमत सुमारे 40,000 रुपये तर दुसऱ्या टिप्परमधील रेतीची किंमत सुमारे 35,000 रुपये असल्याचा अंदाज आहे. तसेच घटनास्थळी आढळलेले कोमा TSU कंपनीचे पिवळ्या रंगाचे मोठे पोकलँड मशीन क्रमांकाविना असल्याचे निदर्शनास आले. मशीनवर इंग्रजीमध्ये 786 असे लिहिलेले होते. त्याचा मॉडेल क्रमांक PC 2108MO असा असून सिरियल नंबर N 722373 असा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित पोकलँडची किंमत अंदाजे 40 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान कन्हान नदीपात्रातील वाढत्या अवैध रेती उपशामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून गावातील रस्ते, वीज व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात महसूल विभाग, खनिकर्म विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करून रेती माफियांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी कन्हान शहर प्रतिनिधी मनीषा मेश्राम.